आली आली भाग्यलक्ष्मी। आशिताई, वयो मला अजूनही विश्वास बसत नाहीये की तू भावीण व्हायला तयार झालीयस। अगं तुला का कळत नाहीये की जर तू भावीण झाली तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल। ते उद्ध्वस्त होण्यासारखं काही राहिलंच नाहीये माझ्या आयुष्यात। जे काही माझं होतं सगळं दुरावलं गेलंय माझ्यापासून। आता फक्त बाप्पाचीच माझ्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतात। विनंती करते मी तुला काशीताई, पुन्हा कधीही माझं मन वळवायला इथे येऊ नकोस। वयो हे काय बोलतेयस तू? माफ कर मला काशीताई, पण मी भावीण होणार आहे। काशीताई, तू आता जा इथून। सोडून दे मला माझ्या नशिबावर आणि जा। तिकडे सगळे कसे आहेत ग? सगळे ठीक आहेत, तू कशी आहेस सांग? ठेवते फोन। नवरा मी तुझा। हे असं काय बोलताय तुम्ही? कुठे गेली होतीस तू मला एकट्याला सोडून? तू नको ते धंदे करायला गेली होतीस ना? तू पण तुझ्या आईसारखी आहेस। वाईट आहेस तू। हे कोणी शिकवलं तुम्हाला असं बोलायला? हो, बायको आहे मी तुमची, असं बोलतात का बायकोशी? हो, असंच वागणार मी तुझ्याशी। वाईट आहेस तू, वाईट। भाऊ, या दिवशी रुक्मिणीचा आणि संजयचा अपघात झाला। माझी रुक्मिणी मला सोडून गेली, माझ्या संजयच्या डोक्यावर परिणाम झाला। त्याच दिवशी धनाजी बोलता बोलता मला आपल्या गावातल्या नदीच्या काळ्या डोहावरती घेऊन गेला आणि त्याने मला तिथेच धक्का मारला, माझं लक्ष नसताना। मी कोसळलो त्या डोहामध्ये। तेव्हाच गेलो असतं तर बरं झालं असतं भाऊ। या धनाजीला, माझ्या धाकट्या भावाला मी माझ्या पोटच्या पुरासारखं वाढवलेलं आहे, पण त्याच्या राजकीय स्वार्थाच्या आड मी येत होतो हे त्याला जाणवलं आणि त्याने माझा घात केला। नंतर माझ्या हेही कानावर आलं की माझ्या रुक्मिणीच्या गाडीचा अपघात त्यांनी आणि कामिनीनेच घडवून आणलेला होता। तेव्हापासून भाऊ माझा चांगुलपणावरचा, आपलेपणावरचा, नात्यांवरचा, सगळ्यांवरचा विश्वासच उडाला कायमचा। मी आता हे जे जगतोय ना ते फक्त शरीर जिवंत आहे म्हणून जगतोय। भाऊ, मला जे काही सांगायचं होतं, बोलायचं होतं ते मी बोललेलो आहे, माझं बोलून झालेलं आहे। मी तुला सगळं सांगितलेलं आहे, तू आता निघ। पण तू माझा शब्द मोडतोय असं नाही तुला वाटत? निघ आता। ज्या भिराईची शपथ घातलीस ना त्याच भिराईची शपथ आहे तुला। यातलं इकडे किंवा तिकडे कोणालाही काहीही कधीही कळता कामा नये। तू कोणालाही काही सांगणार नाहीस आयुष्यात, एवढा विश्वास मी ठेवू ना तुझ्यावरती। दादा, निघ आता। तुझा सुदामा दादा मेला हा विषय इथेच संपलेला आहे, निघ।